सोनाली मॅडम यांनी घेतले गावातील महिला आणि नागरिकांचे मत जाणून. बघूया त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह करिता मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री आपले स्वागत करते आणि मी आहे मंगरुळपीर तालुक्याजवळून थोड्याच अंतरावर एक गाव आहे, ज्या गावाचे नाव आहे खेडेगाव आहे मसोला. तर मी या गावामध्ये आलेली आहे या प्रकरणासाठी आणि आपल्याला इथे बोलावणं सुद्धा झालेलं आहे की उद्या जो एक धडक निषेध मोर्चा निघणार होता जिल्हाधिकारी कार्यालयावर, आणि तो अशासाठी की इथे बाजूलाच एक जागा आहे जी बौद्ध विहारासाठी मंजूर झालेली होती, पण काही लोकांचा या गोष्टीसाठी विरोध आहे. आणि तसेच आपण पाहू शकता की येथे गावातील लोक जमा आहेत हे सांगण्यासाठी की आम्हाला हे विहार झालेले पाहिजेच, पण का काम थांबलेले आहे आणि कशासाठी. पण यांना जो ठराव जो मिळालेला आहे, जी गोष्ट यांना सांगितल्या गेलेली आहे की होईल, पण त्यासाठी यांना समाधान नाहीये. तर आपण यांना काही विचारूया. या गावातील सरपंच आणि काही इथे गावकरी मंडळी आपल्याशी जुळलेले आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. नमस्कार दादा, मला आपलं संपूर्ण नाव सांगा. सुनंदा विनोद खाडे माझे मिसेस आहेत. त्या का नाही आल्या? ते घरी सध्या आजारी आहेत म्हणून नाही आले. तर मला आपला परिचय द्या आणि या गावामध्ये जे बौद्ध विहाराचं प्रकरण चालू आहे आणि तुम्हाला हे काम बंद ठेवण्यास सांगितलेलं आहे आणि उद्याचा जो धडक मोर्चा सुद्धा निघणार होता ते थांबवण्यात आलेला आहे, त्या सर्व आम्हाला ते माहिती द्या. हा जे मोर्चा आम्ही थांबवलेला आहे तर आम्हाला सुद्धा 50% म्हणून जरा त्यांनी थांबवलेला आहे की बा तुम्हाला आरक्षित करून देणार आम्ही जागा, म्हणून आम्ही हा मोर्चा थांबवलेला आहे. आणि बा तुम्हाला ज्यावेळेस बा शासनाचा निधी येईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला आठ बनवून देण्यात येणार. नमस्कार काका, मला आपलं संपूर्ण नाव सांगा. धम्मानंद किसनराव खाडे, मसोला येथील रहिवासी. आणि उद्या जो धडक मोर्चा निघणार होता आपल्या विहाराविषयी जे काम थांबवलेलं आहे आणि त्यासाठी पॉम्पलेट सुद्धा व्हायरल झाले आहेत, त्यासाठी तेही थांबवलेले आहेत, त्याचं नेमकं कारण काय? नेमकं कारण म्हणजे आम्ही काल मंगरुळपीर इथं बीडीओ साहेबाच्या इथं गेलो असता. बीडीओ साहेबांनी आणि तहसीलदार मॅडम, ठाणेदार साहेब यांनी सर्वांनी मिळून अर्धा एक तास आमच्यासोबत चर्चा केली. चर्चा केल्यानंतर आम्हाला मार्ग म्हणून त्यांनी असं प्रकारचं लेटर दिलं. त्यामुळे मग आम्ही थोडंसं 50% समाधानी आहोत. आमचा हट्ट होता की आम्हाला 8च बनवून द्यावा, पण त्यांनी या पत्र 8 न बनवता आम्हाला अशा प्रकारचं पत्र दिलं आणि त्या पत्रामुळे आम्ही थोडंसं 50-60% समाधानी झालो. पण जोपर्यंत आमचा 8 पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ पूर्ण मंडळी मसोला येथील बौद्ध समाज कोणीही समाधानी नाही आहे. जर हा आपल्याला 8 मिळालेला नाहीच आहे, पण यावरच कसं काय सांगू शकता आपण की त्यांचे आश्वासने खरे ठरतील म्हणून? आश्वासने खरे ठरण्यामागचं त्यांचे आपल्याकडे व्हिडिओ आहेत. तहसीलदार मॅडम, ठाणेदार आणि बीडीओ साहेब यांचे सगळ्यांचे व्हिडिओ काढलेले आहेत. त्यांनी ज्यावेळेस आम्ही झेंडा तिथं रोवला होता त्यावेळेस त्यांनी काढून नेला. त्यावेळेस सर्व ग्रामस्थ तिथं हजर असताना सर्वांच्या समक्ष दिनांक विषय आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीला जो ठराव पारित झाला सर्वांच्या बहुमताने, तो ठराव वाचून दाखविला आणि यानुसार आम्ही ही जागा बौद्ध समाजाला देत आहोत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आपले काय मत आहे याबद्दल? आमचे मत आहे की आमचा जो ठराव 6 जानेवारी झाला तो आम्हाला ग्रामसेवक मॅडमने सांगितलं होतं की 7 दिवसामध्ये तुमचा 8 देऊ, पण ग्रामसेवक मॅडमच्या दबावामुळे म्हणजे खासदार आमदाराच्या दबावामुळे त्या मॅडमने आम्हाला 8 दिला नाही. पण मला सांगा की आता हा मोर्चा जो उद्याचा थांबवला गेलेला आहे, तर मोर्चा तर कधी थांबत नसतो. कार्यकर्ताही कुठेच थांबला नाही पाहिजे अथवा विकला गेला नाही पाहिजे. यावर आपलं काय मत आहे? मोर्चा थांबण्याचं नेमकं कारण काय? नेमकं काय म्हणजे आम्हाला बीडीओ, तहसीलदार, ठाणेदार साहेब यांनी 100% आम्हाला आश्वासन देऊन ही जागा तुमच्याच ताब्यात दिली बा. तुमच्या म्हणजे नाही आरक्षण केलेलं आहे. आमच्या बौद्ध समाजासाठी आरक्षण केले आहे. यांनी कोणी धक्का लागल्यास त्याचा जबाबदार आम्ही आहोत म्हणून असे त्यांनी ठामपणे सांगितले. इथं कोणाचाही हक्क चालणार नाही. इथं हक्क फक्त तुमचाच चालेल, बौद्ध समाजाचा. जर इथं कोणी प्रयत्न केला तर आम्हाला 112वर फोन करून ताबडतोब आमचा ताफात इथं येऊन त्यांना काढून देण्यात येईल असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मग तुम्ही या सांगण्याला आश्वासन म्हणाल की फक्त सांगणे म्हणाल, काय म्हणाल नेमकं?
आश्वासन लेखी आश्वासन सांगू दिलेलं लेखी आहे. लेखी आश्वासन तुमच्याकडे आहे पण तुमची समाधानी पूर्णपणे आहे की नाही मग? समाधानी पूर्ण नाही आहे आमची. काय म्हणाल मग याबाबत? याबाबत एवढंच म्हणू आम्ही की आम्हाला हे आट मिळेलो आमच्या मनाची समाधानी होणार नाही. आणि जर आम्हाला असा आट मिळालाच नाही तर आम्ही अजूनही काही पुढे तयारी करू. मोर्चामध्ये जाण्याची उद्याची पूर्ण तयारी ठेवली होती पण असं प्रत्येक वेळेला होतं की आपण मोर्चामध्ये जाण्याची संपूर्णतः तयारी ठेवतो पण ज्या वेळेला नेमकं मोर्चा निघतो त्यावेळेला काही जण पाऊल मागे घेतात. तर आपलं काय म्हणणं आहे? नाही, आमचं पाऊल मागं झालेच नाही. हो. आम्ही सबंध जण जाणारच होतो. आमची फुल तयारी होती. उद्याची आमची फुल तयारीच होती. हो, हे आता असं निर्णय घेऊन आले त्याच्यामुळं आम्ही थांबलेले आहोत. थोडं तक्कीत ठेवलं. मी आपल्या संपूर्ण गावकऱ्यांना एकच प्रश्न विचारते आणि मला सांगा की महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह या चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की जर आपली मागणी जर उद्या उद्या म्हणा किंवा याही नंतर जर पूर्ण झाली नाही तर आपण कोणते पाऊल उचलाल सरपंच साहेब? तर आम्ही मोर्चा काढणार आम्ही कलेक्टर साहेब मोर्चा तर उद्या निघणार होता तो थांबलेला आहे नंतर त्यानंतर? काढणार आम्ही. त्यानंतर पण उपोषण मारणार आम्ही आणि मोर्चा पण काढणार. काय म्हणणं आहे महिला मंडळाचं? नाही तर आम्ही मोर्चा काढूच. या आचारसंहिताला निवडणुकीच्या आधीच आम्हाला हा निर्णय मिळाला पाहिजे. नाहीतर मग नाहीतर हेच आता जे आम्ही मागं पाऊल घेतलं ते पुढे चालू. बरं आता प्रत्येक जण हेच म्हणत आहे की हा राजकारणाचा मुद्दा आहे बरोबर ते समाजकारणाच्या आड येऊ नये पण तुम्ही लोक काय म्हणाल की ह्या राजकारणामध्ये हे जे सर्व काही जे अडथळे आले आहे तुमच्यासाठी आणि जे उभे आहेत आणि समोरही काय होणार आहे हे माहित नाही तर यावरून तुम्ही काय कराल? तुमचा नेता निवडून द्याल की नाही? आमच्या नेता आता निवडूनच देऊ. जो आमचं काम करेल तो आमचा नेता. आपण ऐकलेलेच आहे आणि इथे गावकऱ्यांचे एकच मत आहे की जर उद्याचा मोर्चा थांबला तर थांबू देत पण याही नंतर जर आमची मागणी पूर्ण झाली नाही किंवा आम्हाला फक्त जर अशीच आश्वासने मिळत राहिली तर यापुढे सुद्धा आम्ही पुढचं पाऊल उचलण्यास तयार आहोत. आमच्या मुलाबाळांसह आम्ही हा मोर्चा सरळ जिल्हाधिकारी कार्यालयावर नेऊन धडकणार आहोत. आम्ही सुद्धा सरकारला एकच म्हणतोय की या मागणीची पूर्तता होईल की नाही यासाठीच आपले आश्वासन सुनो सरकार सुनो. गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि एक सामाजिक कार्यकर्ते तसेच समता सैनिक दलातील सुद्धा एक व्यक्तिमत्व जे आपल्या समोर उभे आहेत. मी आता त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की काय आहे नेमकं या मागचे कारण जे बुद्ध विहारासाठी इतकी भानगड चाललेली आहे. नमस्कार काका, मला आपला संपूर्ण परिचय द्या आणि आपले नाव सांगा. माझं नाव भीमराव संपत भगत आहे. मी राहणार मसुला बुद्रुक इथं आहे. तालुका मंगरुळपीर आहे आमच्यावाला. तर या मसूल या गावातनी पहिल्यापासून हे अन्याय करत आलेत. पाटील समाजाचे लोक, कुणबी हे समाजचे आहेत. बौद्ध समाजाची यायले पहिल्यापासून एलर्जी आहे. मी जसं या गावातनी आलो, आज मी कमी जास्ती 30 वर्ष झाली मी या गावात आलो. तर मग आमच्यावर म्हणजे घरात येऊन मारतेत, बायाले सेवा देतेत, घरात येऊन धवसा देतेत. यायनं एवढं मोठं जागा यायनं ताब्यात घेतली. महादेवाच्या मंदिराला त्यानं बेकायदेशीर आट बनवला. आमचा ठराव असून आम्ही बाबासाहेबाचं बोर्ड लावलं, तिथं झेंडा लावला, यायनं उपटून टाकला. यायनं उपटून टाकल्याच्या नंतर यायनं पोलीस बोलवले. आमच्यावर म्हणजे लाठीचार करायचा प्रयत्न केला या लोकांना. मग ठाणेदार लोक आले, त्यानं समजाव केलं. आणि आमचंवाला कायदेशीर असून या आमच्या लोकांच्याच हातानं हे ठाणेदारानं यायनं आमच्यावर दबाव टाकला. आडे साहेबानं शेंबडे साहेबानं चाल म्हणेन मला त्यानं गाडीत कोंडलं, पोलीसच्या गाडीत कोंडलं. यायचा अधिकार नव्हता मला पोलीसच्या गाडीत कोंडाचा, कारण मी यायचा गुलाम नव्हतो. माझ्यावर नोटीस नाही, माझ्यावर केस नाही, मला माझ्या समाजाला बोलू नाही दिलं आणि यायनं कोणची वंदना सुद्धा घेतली नाही. मग तुम्ही या गोष्टीचा जाब नाही विचारला का त्यांना? जबाबीला यायनं आमच्यावर डेरिंग टाकलं. मॅडम डेरिंग टाकलं. चाल उपट म्हणे. उपट टाकणं येण्याकडे यार म्हणे सरपंच. झेंडा तुम्हाला काढायला लावला? हो, झेंडा आम्हाला आमचा माणूस घेऊन आणि त्याच्या माणसानं झेंडा काढायचे प्रयत्न केले. त्याच्या माणसानं असे पाडायचे प्रयत्न केले, पण एका पोलीसवाल्यानं वरच्यावर झेंडा पाडू नका म्हणे, झेंडा पाडू नका. पण आमची इच्छा होती की त्यानं वंदना घेऊन ते झेंडा काढायची इच्छा होती. त्यानं तसा बेकायदेशीर काढला. हे आमचं इथं मन दुखलेलं आहे. कारण आता बेकायदेशीर त्याचं वाला शिवाजी महाराजाचं पोस्टर आहे. हे आम्हाला अभिमान आहे. आम्ही त्याला विचारलं की शिवाजी महाराजाचं पोस्टर
काढू नका. आम्ही शिवाजी महाराजाला म्हणतो, आज हे महापुरुष आहेत दोन्ही बी. आज यायला घटना जे भेटली, आज हे बाबासाहेबाचे मातं भेटलेली आहे याची घटना. सर्वात महत्वाचं, आज माझ्या घरातनी हे फोटो आहेत लावेल, हे माझं स्वतःचं घर आहे. पण मला सांगा की ज्यावेळेस तुम्हाला पोलिसांनी अटक केली होती, हो. हे प्रकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेला, हो. पण तुम्ही पोलिसांना हे नाही विचारलं का की तुमच्याकडे काय पुरावा आहे मला अटक करण्याचा? मी विचारलं, त्यानं बेकायदेशीर आडे साहेबांना डेरिंग टाकलं आणि मला गाडीत कोणून ठेवलं. हो. ते काय म्हणाले? ते म्हणाले चल चल बस म्हणे, आणि मी म्हणे बायाले अंदर करून टाकीन म्हणे. तर त्यामुळे आमचा सरपंच भिला, बाया अंदर जातील बा, आणि या माणसाले या अटक टाकली तर माणसं हे भेतील, तर आमचे माणसं सर्व घाईबरले. म्हणजे ज्या ठिकाणी पोलिसांनी आपलं संरक्षण करायला पाहिजे आणि तिथे नाही की त्या गावामध्ये जाऊन संरक्षण न करता एका म्हणजेच जे व्यक्ती इथे शांतपणे उभा राहतो त्याच व्यक्तीला पोलीस अटक करतात. या मागचे नेमके कारणही आपण जाणून घेऊया. पण मला सांगा काका की हे प्रकरण इतकं झालं होतं, हो. मग तुम्ही पण त्या लोकांना काही विरोध केला होता का याआधी जेणेकरून त्यांनी पोलीस बोलवले? नाही, आम्ही काही कोणाला विरोध नाही केला. आमचा आपल्या समाजातील कुणी? कोणीच विरोध नाही केला. कोणीच विरोध नाही केला. त्यानं बेकायदेशीर त्यानं उपटला. त्यानं आम्हाला नेम द्यायला होता, काही नोटीस पाठवायला होती. त्यानं म्हणजे एकाएकी तहसीलदार मॅडम आणि ते आले आणि एकाएकी उपटले. हो. मग उद्याही जो होणारा मोर्चा आहे हो. तोही तात्पुरता स्थगित केलेला आहे. हो. आणि पण त्या असं का मोर्चाही स्थगित केलेला आहे? त्यानंतर त्या लोकांना आपलं बौद्ध विहारच का नको? आता त्याचा प्रश्न बाबा, आता तुम्हाला माहितीच आहे की आपल्यावर अन्याय करू लागले. म्हणजे कारण त्याला बौद्धाचं त्याला जमत नाही, त्याला शांततेचा धर्म काही पाहिजे नाही, त्याला पाहिजे भांडणाचा धर्म. कारण बाबासाहेबांना मुस्लिम धर्म नाही स्वीकारला, शीख धर्म नाही स्वीकारला, बौद्ध धर्म स्वीकारला. आपण शांतवादी लोक आहोत, गरीब लोक आहोत, आणि हे गरीब लोकांवर पहिल्यापासून हे अन्याय करत आले. आता तुम्ही समजून चला आपल्यावर घटना कशा घडू लागल्या, काय घडू लागल्या. पण याआधी सुद्धा हे प्रकरण झालेलं आहे आणि बरेच दिवसापासून या प्रकरणाची उलाढाल या गावामध्ये होत आहे. हो. पण तरीही तुम्ही अख्खं गाव म्हणजे आपला बौद्ध समाज म्हणा किंवा गावातील चांगले प्रतिष्ठित नागरिक मिळून पोलीस स्टेशनला गेले नाही का कधी? किंवा मग तुम्हाला असं नाही वाटलं का की या प्रकरणाची वाच्यता पत्रकारांकडे सुद्धा करायला हवी? याआधी नाही का पत्रकार आले इथे? आम्ही याच्या अगोदर कोणत्याही पत्रकाराला भेटलो नाही मॅडम. म्हणजे आम्हाला यातली माहिती नाही. आम्ही आहो खेड्या भागातले, आमचे पत्रकार कोणी ओळखीचे नाही, म्हणून आम्ही काही हे बातमी छापली नाही. आणि हे वारंवार आमचा जरसा लाऊडस्पीकर लावला तर आम्हाला बंधनकारक करते. त्याचा लाऊडस्पीकर जर लावला तर रात दिवस आम्हाला झोपू देत नाहीत. सकाळी दिवस निघायच्या आणि लेकराले त्रास, शिक्षण आले आणि आम्हाला झोपीले त्रास होते. यायच्यापासून आम्हाला इतका त्रास आहे. यायची लोकसंख्या आहे जास्ती, आमची लोकसंख्या आहे कमी. याच्यावर तुम्ही दक्षता घ्या. आणि हे आमच्यावर हरेक वेळ अन्याय करतात. पहिले याच्या अगोदर आमच्या बाबासाहेबाची यायनं मिरवणूक अडवली होती. हे नंदूमुळे होता येत नाही, नंदूमुळे. आणि आता बी यावेळेस ते पवनमुळे आमच्या इथं मिरवणुकीत येऊन आमच्या यातनी भांडणं केले, पोट्याले मारलं. शेंबडे साहेबानं आणि आडे साहेबांनी पूर्ण केस दाबली. FIR फाडा म्हटलं तर FIR फाडला नाही. खोटे नाटी 107ची कलम लावली. तुम्हीच सांगा, 107ची झेंडा मिरवणुकीतनी लेकराला येऊन मारते तर, आणि तुम्ही 107चे कोण्या नेमानं? हे का माझ्या आपशी आहेत का, आमचे सोयरे आहेत का, हे का बौद्ध समाजाचे आहे का, हे पाटील समाजाचे आहे? हे कोण्या नेमानं यायनं केस लावली? याचं आम्ही त्यानं पोलीसवाल्याला उत्तर द्या. आणि काय सांगायचं तुम्ही त्याला सांगा. हे आमच्यावर हरेक वेळ अन्याय करतात. यायनं मला कधी अर्ध्या रात्री बी अंदर केलं आणि काही केलं तर मी पोलीसवाल्याला नाही दबत, ना कलेक्टरला नाही दबत. ते माझे नौकर आहे, मी त्याचा नौकर नाही आहे. हे माझं महत्व आहे सर्वांचं. हे माझ्या सुरक्षेसाठी आहे. बरोबर. तर येथे निर्दोष व्यक्तीवर अन्याय होत आहे आणि जे दोषी आहेत ते गावामध्ये मोकाट फिरत आहे. आणि या प्रकरणामध्ये आपण पाहू शकता की गाव तर आहे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा या प्रकरणाच्या मागे असे लागलेले आहेत की जातीवाद न करता, कुठलंही भांडण तंटण न करता फक्त आणि फक्त आम्हाला बौद्ध विहार हे सुरळीतपणे शांतपणे बांधू द्या. तुम्हीही शांततेने वागा आणि आम्हीही शांततेने राहतो. पण तरी सुद्धा काही समाजकंटक असतातच की जे दुधामध्ये मिठाचा खडा पाडण्यासाठी येथे तयारच आहेत.